हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय चॅनल. आज आपण बघणार आहोत इयत्ता 10वी मराठीची सराव क्वेश्चन पेपर. ठीक आहे. त्यामध्ये प्रश्न क्रमांक 1 आहे, पुढील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. आणि मुलांनो, ही क्वेश्चन पेपर तुम्हाला सरावासाठी आहे. हीच क्वेश्चन पेपर तुम्हाला तुमच्या पेपरला येईल, तुमच्या शाळेच्या जे पेपर असतात त्याला येईल असं काही नाही. ठीक आहे. त्यामुळे लक्ष द्या. आता प्रश्न क्रमांक 1 आहे, पुढील उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करा. त्यामध्ये पहिले तुम्हाला म्हटलंय, पुढील मुद्द्याच्या आधारे आजची चित्र रेखाटा. आजचे दिसणे असतील, आजचे राहणे असतील, हे आपल्याला पुढे बघायचं आहे. चला तर बघूया आपण पहिला क्वेश्चन. बघा, आपला प्रश्न क्रमांक 1 आहे. आपल्याला काय करायचंय, पुढील मुद्द्याच्या आधारे आजीची चित्र रेखाटायची. म्हणजे आजी दिसत कशी होती. आता ते इथे बघा, तुम्हाला काय म्हटलं, आजी कशी होती. आजीची उंची तुम्हाला म्हटले रंगाने गोरी होती. त्यानंतर आजीला अजूनपर्यंत काठी वगैरे नव्हती. 70 वगैरे म्हणजे तिचे 70 वय झालं तरी पण तिला काठी वगैरे नव्हती. त्यानंतर तुम्हाला म्हटले डोक्यात एकही केस काढा नव्हता, असं आजीचं वर्णन तुम्हाला दिलेलं आहे. त्यानंतर काय म्हणतो तुम्हाला, आजीचे राहणीमान, आजीचे दिसणे आपलं रेखाटायचं चित्र. ठीक आहे. आईचं कसं होतं, पूर्ण ताटकाना तोंड म्हटलंय, पायात जुन्या वळणाच्या नालाच्या वाहन तोंड म्हटलंय. ठीक आहे. अशा आजीचं काय होतं, थोडक्यात राहणीमान वगैरे होतं. आता बघा, पुढचा प्रश्न आहे, आजीचा कटाक्ष असणाऱ्या गोष्टी कोणकोणत्या होत्या. आता हे तुम्हाला जे दिलेलं आहे, हे तुम्ही ब्रॅकेटमध्ये पण लिहू शकता या बॉक्समध्ये, किंवा खाली पण लिहू शकता. मग आजी कशी होती पूर्णपणे, लेकरला गोठ्यात मिळण्यावर आजीचा कटाक्ष जास्त असायचा. त्यानंतर प्रत्येक काम आलंच पाहिजे यावर आजीचा भार जास्त असायचा. ठीक आहे. दुपारच्या वेळेला डाळ डाळजात बसून जमलेल्या बायका करायची ती कामं. म्हणजे दुपारच्या वेळेस काय करायचे कामं, मग तो म्हटले वाळकं शिवणं असेल, शेंगा फोडणे असेल, धान्य निवडणं असेल, गप्पा मारणे असेल, सगळे एकमेकांची कामं करणे वगैरे असेल. आता बघा, प्रश्न 3 तुम्हाला दिलाय कोणता, स्वमत. म्हणजे तुम्हाला तुमचं मत मांडायचंय. प्रसंग काय आहे, तुम्हाला आठवत असलेल्या किंवा तुमच्या आई बाबांनी सांगितलेला तुमच्या लहानपणाचा एखादा प्रसंग लिहा. आणि हा तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये सांगायचा आहे. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे हे तुम्हाला स्वतःचं मत मांडायचंय. यावरती तुम्ही तुमच्या मनाने लिहिणं खूप गरजेचं आहे. आता मी हे लिहिलं माझ्या मनानुसार, तरी पण तुम्ही तुमच्या मनानुसार लिहायचं. आणि तुम्हाला यावरती भरपूर सारे मार्क भेटतात, म्हणजे भेटतातच. त्यामुळे कधीही पण कोणत्याही पेपरला लक्षात ठेवायचं, हा क्वेश्चन अजिबात सोडायचा नाही. स्वमत याचे मार्क्स भेटतात म्हणजे भेटतातच. कारण तुम्हाला तुमचं मत लिहायचंय, मार्क्स छान भेटतात याच्यामध्ये. ठीक आहे. आता तुम्हाला प्रसंग लिहायचा आहे. ठीक आहे. आता मी हा प्रसंग लिहिलाय, तुम्ही तुमचा प्रसंग एखादा लिहू शकता. प्रश्न क्रमांक फर्स्ट आहे, तो म्हटलं अपठित उतार आहे. काय करायचं याचं, उत्तराच्या आधारे सूचनेनुसार कृती करायची. आता तक्ता पूर्ण करायचंय. जंगलाचा स्वभाव कसा होता, मग म्हटलं मन मोकळे होता, सहज सुंदर, माझा स्वभाव, जंगला इतकी मुक्त मोकळी नसतात, असं तुम्हाला स्वभाव दिलेला आहे. आता या चौकटी आपल्याला पूर्ण करायच्या. काय म्हटलंय, जंगल करीत असलेल्या मानवी क्रिया कोणकोणती, हसते, गाते, डुलते, भिजते, या क्रिया आहे. विभाग 2 मधला प्रश्न क्रमांक 2 अ. काय म्हटले तुम्हाला इथे, खालील मुद्द्यांच्या आधारे कवितेसंबंधी खालील कृती सोडवा. फक्त एक सोडवायच्या. कविता कोणती, उत्तम लक्ष. त्यामध्ये पहिले काय बघा, प्रस्तुत कवितेच्या कवयित्री कोण होत्या, कवी किंवा कवयित्री श्री दासबोध. कवितेचा विषय कोणता होता, सामाजिक जाणीव. आणि बघा तिसरा क्वेश्चन काय आहे, प्रस्तुत कविता तुम्हाला आवडण्याचे अथवा न आवडण्याचे कारण. आता मी तुम्हाला दिलेले कारण, तुम्हाला आवडलं का न आवडलं का, हे तुम्ही तुमचं कारण लिहायचं आहे. कविता आहे म्हटलं कोणतं आ. पुढील ओळीचे रसग्रहण तुमच्या शब्दात लिहा. रसग्रहण म्हणजे काय, आता हे मी माझ्या मनाने लिहिलं आहे रसग्रहण. तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता रसग्रहण जे आहे. ठीक आहे. आणि याचे मार्क्स तुम्हाला भेटतात म्हणजे भेटतात. बघा, ज्याने आर्जव तोडू नये, पण पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये कदा काळी. आता याचा अर्थ तुम्हाला तुमच्या शब्दामध्ये लिहायचा आहे. मग असे सौंदर्य काय इथे, बघा श्रीदास होता उत्तम लक्षण या समासामध्ये कोणतं, समर्थ रामदासांनी गुणसंपन्न आदर्श व्यक्ती महत्वाची लक्षणं सांगितली आहे. त्यापैकी वरील ओळीमध्ये 3 लक्षणांचा उपयोग केला आहे. आता 3 लक्षणं कोणकोणते हे तुम्हाला ते आन्सर केलेलं आहे. प्रश्न क्रमांक 3 काय म्हटले, विभाग 3 मध्ये स्थूल वाचने. पुढीलपैकी कोणती एक कृती सोडवा. काय म्हटले, गिरीश गिर यांच्या कथेची वैशिष्ट्ये कोणकोणती आहे, मग माणुसकी दर्शन करते, कथावाचकांना खिळवून ठेवतात, व वास्तववादी चित्रणावर भर जास्त दिलेला आहे. पुढील प्रश्न बघा काय आहे. इथे काय म्हटले, मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे. या विधानाबाबत तुमचा अभिप्राय स्पष्ट करा. आता यावर मधू आणि संवेदनशील जास्त होता, कारण काय, हे तुम्हाला तुमच्या मनाला अभिप्राय स्पष्ट करा. तो म्हटलं तुमचा अभिप्राय काय.
आता मी दिलेलं आहे. मधू काय म्हटलंय, मधू आईच्या प्रेमापोटी काही पण करायचा. तो एका ग्रोसर पाकिट मारत होता आणि पाकिटातले पैसे चिठीवरून मधूला कळत ती कळते. त्यामुळे कोणता आपण चोरलेल्या पैशामुळे त्या ग्रोसच्या आईला जीव गमवावा लागू शकतो असा त्याला प्रश्न पडला. त्यामुळे मधू खूप संवेदनशील होता. त्याचे पैसे ताबडतोब त्याने परत करण्याचा निर्णय घेतला. हे त्याच्या मनाचे संवेदनशील उदाहरण आहे. अशा प्रकारे तुम्हाला दिलेलं आहे कोणता मधूचे कृत्य संवेदनशील मनाचे उत्तम उदाहरण आहे याबद्दल. ठीक आहे, तुम्ही तुमच्या मनाने लिहू शकता आणि तुमच्या शब्दामध्ये अभिप्राय नेहमी स्पष्ट करण्याचा प्रयत्न करायचा आहे. त्याला मार्क्स छान भेटतात. क्वेश्चन 4 अ बघा, कोणता विभाग 4 व्याकरणाचा आहे. इथे काय म्हटले, व्याकरण घटकावर आधारित कृती करा. मग पहिले काय म्हटले, समास. पुढील समासिक शब्दांचा विग्रह करा. म्हणजे विग्रह म्हणजे थोडक्यात लिहायचे तुम्हाला. महाराष्ट्र आणि त्रिखंड. महाराष्ट्र म्हणजे काय, महान असे राष्ट्र, आणि त्रिखंड म्हणजे काय, 3 खंड. दुसरं आहे बघा, बिन हा उपसर्ग लावून तयार होणारे 2 शब्द लिहा. म्हणजे बिन हा उपसर्ग लावायचा आहे. मग आपलं उत्तर काय आहे, बिनधास्त आहे, बिनकामी आहे, बिनचूक आणि बिनपगारी. फक्त बिन पहिल्यांदा लावायचं आहे आणि शब्द तो लिहायचा आहे. पुढील क्वेश्चन काय म्हटले, खालील प्रचारांचा अर्थ सांगून वाक्यात उपयोग करा. कोणता आहे, कंठस्थान घालणे, त्यानंतर ताव मारणे. आता बघा, कंठस्थान घालणे म्हणजे काय, ठार मारणे. वाक्य मग काय, आपल्या शहरात घुसलेल्या आतंकवाद्यांना पोलिसांनी कंठस्थान घातले. तसंच ताव मारणे म्हणजे भरपूर खाणे. तुम्हाला वाक्य पण दिलेलं आहे इथे. बघा पुढे अवयी काय म्हटलंय, पुढील शब्द समूहासाठी एक शब्द लिहा. कोणता, ज्याला मरण नाही असा कोणी अमर असतो. शेती करणारा शेतकरी असतो. आता तुम्हाला इथे समानार्थी शब्द लिहायचे. कोणते, नदी, सरिता, पाऊस, वर्ष असे समानार्थी शब्द आहेत. दुसरा आहे, पुढील विराम चिन्हे काढा. कोणते, उद्गारवाचक असं चिन्ह असतं, अर्धविराम हे असं चिन्ह असतं. आता बघा, प्रश्न क्रमांक 5 अ उपयोजित लेखन तुम्हाला म्हटले. कोणतं पत्रलेखन तुम्हाला काढायचंय. ठीक आहे, लिहायचं तुम्हाला. पुढील निवेदन वाचा व त्याखाली कृती सोडवा. कोणता, विद्यार्थी डेपो तुम्हाला म्हटलंय. 102 विकासनगर, गाळा नंबर 2, अहमदनगर. कोणता, सुलिखित दिनांक तुम्हाला म्हटले 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर. त्यानंतर खास आकर्षक ऑफर कोणती, कोणत्या पुस्तकावर 20% सवलत आहे. आता हा तुम्हाला काय दिलाय, डेटा दिलाय, माहिती दिली, आणि या माहितीच्या आधारे तुम्हाला काय करायचंय, पूर्णपणे पत्रलेखन करायचंय. चला तर बघूया आपण पत्रलेखन. पत्रलेखनामध्ये कधी पण दिनांक, त्यानंतर अनुराग सर तुम्हाला ज्यांनाच त्याला, त्यानंतर विद्यार्थी डेपो आणि विषय पूर्णपणे यांच्यामध्ये आणि याच्यावर थोडासा अंतर पाहिजे. कमी तुम्ही एखादी ओळ तुम्ही सोडली गेली पाहिजे. दिनांक व्यवस्थित टाकायचा आपला. ठीक आहे, जो दिनांक असं. त्यानंतर प्रिय अनुराग सरांना लिहायचं आपल्याला. काय म्हटले, मी विक्रम एक उत्साही वाचक म्हणून तुम्हाला हे पत्र लिहित आहे. तो उत्साही वाचक आहे. ठीक आहे, मला तुमच्या संग्रहालयातून काही पुस्तके वाचायला आवडतील. अग्निपंख आणि श्यामची यासारखी पुस्तकं माझ्यात की खूप महत्वाची आहे. ती पुस्तके मला वाचायला मिळतील का, असं तुम्ही काय केलंय, त्यांना विनंती केली आहे. मग आपला नंबर कोण, विक्रम, श्री अपार्टमेंट पुणे, आणि ईमेल आयडी खाली. आता पुढील बघा, लास्ट आहे आपला. काय म्हटले, पुढील पैकी कोणती एक कृती सोडवा. काय करायचं मग, चौकटीत दिलेल्या शब्दांच्या आधारे आकर्षक जाहिरात तयार करायची. आता प्लॅस्टिक बंदी, पिशव्या, डिझायनर, कप्पे, कागदी, बहुगुणी. आता याच्या आधारात काय करायचं आपल्याला, पूर्णपणे एक जाहिरात तयार करायची. आता बघा, प्लॅस्टिकवर बंदी, उत्तम आरोग्य संधी ही जाहिरात आहे. कागदी पिशव्या, प्लॅस्टिक हटवा, पर्यावरण वाचवा. स्वस्त बहुगुणी, डिझायनर, कप्पे असलेल्या कागदी पिशव्या. आपण म्हणतो काय करतोय, जाहिरात करतोय. ठीक आहे, पुढचा आहे आपला कथालेखन. काय म्हटलं इथे, पुढील शब्दावरून कथालेखन करा. बेडूक, विहीर, समुद्र, मोठे जग, समुद्र. आता तुम्हाला हे शब्द वापरून काय करायचे, एक मोठी कहाणी बनवायची, कथा बनवायची. आणि ती कथा काय असेल, मग बघा इथं मी तुम्हाला एक सांगण्याचा प्रयत्न केलाय, पण तुम्ही हे वापरून अजून पण तुमची नवीन एखादी स्टोरी तयार करू शकतात, कथा तयार करू शकता. इथे काय म्हटलं बघा, एकेकाळी एका विहिरीत एक बेडूक राहत होता. बेडकाची कहाणी सुरू केली. विहीर पण आली, बेडूक पण आला. त्या बेडकाला वाटायचे की विहीर म्हणजे त्याचे मोठे जग आहे. आता ही कवी तुम्हाला स्टोरी पूर्णपणे तुम्हाला तयार करायची, आणि ती स्टोरी सांगितली, त्यावरून बोध पण काय भेटेल तो पण तुम्हाला लिहायचा. मग बघा, याचा बोध काय आहे, या कथेतील बोध असा आहे, माणसाने नेहमी आपल्या ज्ञानाची स्थिती विस्तृत करावी. आपले छोटेसे जग सोडून मोठ्या जगाकडे वाटचाल करावी. म्हणजे आपलं काय आहे, तुम्हाला वाटतं नवीन नवीन गोष्टी शिकायला भेटतील, आणि ही पूर्णपणे स्टोरी आहे. ठीक आहे, अजून पण तुम्ही स्टोरी व्यवस्थित पूर्ण करा, आणि तुम्ही नवीन नवीन स्टोरी अजून क्रिएट करण्याचा प्रयत्न करा. थँक्यू सो मच. थँक्स फॉर वॉचिंग व्हिडिओ. इयत्ता 10वीच्या मराठी, सेमी आणि इंग्रजी या माध्यमांच्या सर्व विषयांच्या स्वाध्यायाच्या नवनवीन व्हिडिओसाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि वर्गमित्रांना शेअर करा.